आपण सगळीच जण म्हणजे प्रत्येक जण आनंदाच्याच शोधात असतो नाही का? ही एक अगदी नैसर्गिक मानवी इच्छा आहे. पण कधी असा विचार केलाय का की याच आनंदाच्या मागे धावताना आपण अनेकदा अशा गोष्टी करून बसतो ज्यामुळे फक्त इतरांनाच नाही तर नकळतपणे स्वतःलाच दुःख मिळतं. किती विचित्र वाटतं हे. सुख शोधायला जाऊन आपण दुःखाच्याच जवळ पोचतो. असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर एका खूप जुन्या बौद्ध कथेत दडलेलं आहे. ही कथा फक्त एक गोष्ट नाही तर आपल्याच मनाचा एक आरसा आहे. तर मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे? आपण 6 टप्प्यांमधून जाणार आहोत. सुरुवात करूया सुखाच्या चुकीच्या शोधापासून. म्हणजे आपण नेमकी काय चूक करतो हे समजून घेऊ. मग थेट 2500 वर्षांपूर्वी प्राचीन भारतात जाऊ, जिथे ही कथा घडली. त्यानंतर या कथेचं सार असलेले बुद्धांचे कालातीत श्लोक ऐकू आणि समजावून घेऊ. मग आपण आपल्या खोल समस्येचं निदान करून मूळ कारणापर्यंत पोचू. यानंतर हे ज्ञान आधुनिक जीवनाची नियमावली म्हणून कसं वापरता येईल हे पाहू. आणि शेवटी सरावाच्या प्रयोगशाळेत या सगळ्याला प्रत्यक्षात कसं आणायचं याचे मार्ग शोधू. तर पहिला टप्पा आहे सुखाचा चुकीचा शोध. आणि इथे आपण आपल्या एका अगदी मूलभूत सवयीबद्दल बोलणार आहोत. बघा, आपल्याला नेहमी वाटतं की आपल्या आनंदाच्या मार्गात बाहेरचे अडथळे आहेत. कुणीतरी आपल्यावर टीका करतं, एखादी परिस्थिती आपल्या मनासारखी नसते, किंवा अगदी रस्त्यातला एखादा प्राणी. आणि आपल्याला खात्री असते की जर आपण या बाहेरच्या धोक्याला बाजूला सारलं की आपल्याला सुख मिळेल, शांतता मिळेल. पण ही शिकवण आपल्याला थांबून विचार करायला लावते की खरी समस्या बाहेर आहे की आपल्या आत. आणि हाच तो नेमका प्रश्न आहे जो या सगळ्याच्या मुळाशी आहे, की सुख शोधता शोधता आपल्या हातून दुःख कसं निर्माण होतं. आपल्याला चांगलं जगायचंय, पण आपल्याच प्रतिक्रियांमुळे संघर्ष कसा वाढत जातो. ही गोष्ट फक्त त्या मुलांपुरती नाहीये, हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. ऑफिसमधल्या मीटिंगपासून ते घरातल्या संवादापर्यंत. चला त्या कथेच्या मदतीने ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. चला आता वेळेत मागे जाऊया. कल्पना करा, उत्तर भारतातलं श्रावस्ती नावाचं शहर. दुपारचं ऊन तापलंय आणि धुळीचे रस्ते आहेत. हवेत कुठून तरी धूप आणि फुलांचे एक मंद सुगंध येतोय. अशा या ऐतिहासिक शहराच्या बाहेरच ही घटना घडली, जी धम्मपदातील 2 अतिशय महत्त्वाच्या श्लोकांना कारणीभूत ठरली. जेतवन विहाराचा तो शांत, पवित्र परिसर. तिथून बुद्ध भिक्षाटनासाठी निघाले आहेत. त्यांच्या प्रत्येक पावलात एक अथांग शांतता आहे, करुणा आहे. पण जसजसे ते शहराच्या जवळ पोचतात तसतशी ही शांतता भंग पावते. त्यांना दिसतं की काही तरुण मुलं रस्त्याच्या कडेला जमली आहेत. सगळ्यांच्या हातात काठ्या आहेत आणि चेहऱ्यावर भीती आणि राग यांचं मिश्रण आहे. त्या शांत दृश्यामध्ये अचानक एक तणाव निर्माण झाला आहे. बुद्ध अगदी शांतपणे त्यांना विचारतात, तुम्ही या सापाला का मारत आहात? आणि त्यांचं जे उत्तर आहे तेच ह्या कथेचं हृदय आहे. ते म्हणतात, आम्ही त्याला मारतोय कारण आम्हाला भीती वाटते की तो आम्हाला चावेल. एक गोष्ट लक्षात घ्या, ते असं नाही म्हणत की त्यांना सापाचा राग आहे किंवा तो साप वाईट आहे. त्यांच्या हिंसेचं मूळ द्वेष नाही, तर भीती आहे, स्वतःच्या सुरक्षिततेची भीती. आणि याच एका वाक्यामुळे ही कथा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडली जाते. आणि या क्षणी त्या मुलांच्या त्या अगदी साध्या पण तितक्याच मानवी भीतीला उत्तर म्हणून बुद्ध 2 असे श्लोक सांगतात जे काळाच्या पलीकडचे आहेत. हे श्लोक फक्त त्या मुलांसाठी नव्हते, तर येणाऱ्या हजारो वर्षांसाठी माणसाच्या मानसिकतेवर केलेले एक भाष्य होते. चला ते मूळ पाली भाषेतूनच ऐकूया. सुखकामानि भूतानि यो दंडेन विहिंसते अत्तनो सुखमेसानो पेच्चसो न लभते सुखम. सोप्या शब्दांत सांगायचं तर, जे प्राणी स्वतः सुखाची इच्छा करतात त्यांना जो कोणी स्वतःच्या सुखासाठी काठीने किंवा हिंसेने त्रास देतो त्याला मृत्यूनंतर सुख मिळत नाही. इथे कर्माचा सिद्धांत किती स्पष्टपणे मांडलाय पहा. आपल्या कृती, विशेषतः ज्या इतरांना दुःख देण्यासाठी असतात, त्या शेवटी आपल्याच दुःखाचं कारण ठरतात. चला यातल्या 2 शब्दांचा अर्थ जरा खोलवर पाहूया. पहिला शब्द आहे सुखकामानी. याचा अर्थ आहे सुखाची इच्छा करणारे जीव. हा एकच शब्द आपल्याला आठवण करून देतो की सुखाची इच्छा फक्त आपल्यालाच नाही, तर त्या सापासकट या जगातल्या प्रत्येक जीवाला आहे. आपण सगळे या एका बाबतीत समान आहोत. आणि दुसरा शब्द आहे दंडेणं, म्हणजे काठीने किंवा दंडाने. हे हिंसा आणि बळजबरीचं प्रतीक आहे. बुद्ध इथे नेमकं हेच दाखवत आहेत की आपण स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्या सुखइच्छुक जीवावर हिंसेचा वापर करतो, आणि हाच तो खरा विरोधाभास आहे. सुखकामानि भूतानि यो दंडेन न हिंसति अत्तनो सुखमेसानो पेच्चसो लभते सुखम. आणि याचा अर्थ आहे, जे प्राणी स्वतः सुखाची इच्छा करतात त्यांना जो कोणी स्वतःच्या सुखासाठी काठीने किंवा हिंसेने त्रास देत नाही त्याला मृत्यूनंतर सुख मिळते. बघा, हा श्लोक पहिल्या श्लोकाच्या अगदी विरुद्ध आहे.
आणि तोच आपल्याला मार्ग दाखवतो. खरा आनंद दुसऱ्याला दाबून किंवा इजा करून मिळत नाही, तर त्याच्या सुखाचा आदर करून मिळतो. अहिंसा हा फक्त एक नैतिक नियम नाहीये, तर स्वतःच्या कल्याणाचा एक व्यावहारिक मार्ग आहे. बरं, तर आता या कथेच्या वरवरच्या अर्थापलीकडे जाऊन जरा खोलवर विचार करूया. ही गोष्ट फक्त साप आणि काठीबद्दल नाहीये. ही गोष्ट आहे उपचार आणि कारण यातल्या फरकांबद्दल. आपण आयुष्यात अनेकदा लक्षणांवर उपचार करत बसतो, पण मूळ आजाराकडे आपलं लक्षच जात नाही. ही स्लाइड ह्या सगळ्या विश्लेषणाचं सार आहे. एका बाजूला आहे उपचार, पण तो लक्षणांवरचा उपचार आहे. म्हणजे सापाला मारा. ती मुलं तेच करत होती. त्यांना वाटलं की साप ही समस्या आहे. पण दुसऱ्या बाजूला आहे कारण. खरी समस्या साप नव्हता, तर त्यांच्या मनातली भीती होती. जोपर्यंत ते त्या भीतीवर काम करत नाहीत, तोपर्यंत आज हा साप आहे, उद्या दुसरा साप भेटेल, परवा आणखी काहीतरी असेल जे त्यांना घाबरवेल. बाहेरचे साप बदलत राहतील, पण आतली भीती तशीच राहील. म्हणून जर या संपूर्ण गोष्टीतून एकच वाक्य लक्षात ठेवायचं असेल तर ते हे आहे: खरी समस्या साप नाही तर भीती आहे. हे खूप मोठं मानसिक सत्य आहे. आपल्या आयुष्यात आपण ज्या सापांशी लढत असतो ना, मग तो एखादा कडक बॉस असेल, ट्रॅफिकची समस्या असेल किंवा सोशल मीडियावरची टीका असेल, ते सहसा आपली खरी समस्या नसतात. ते फक्त आपल्या आत लपलेल्या भीतीचे, असुरक्षिततेचे किंवा रागाचे बाह्य प्रतिबिंब असतात. ठीक आहे, तर मग हे 2500 वर्षांपूर्वीचं ज्ञान आजच्या आपल्या आयुष्यात कसं वापरायचं? कारण हे फक्त एक तत्वज्ञान नाहीये, तर आपल्या आजच्या धावपळीच्या गुंतागुंतीच्या जीवनासाठी एक प्रॅक्टिकल युजर मॅन्युअल आहे. चला पाहूया कसं. सिद्धांत अगदी सोपा आहे, पण खूप शक्तिशाली आहे. जेव्हा बाहेरची कोणतीही गोष्ट आपल्याला त्रास देते, तेव्हा लगेच रिॲक्ट करण्याऐवजी फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा की माझ्या या प्रतिक्रियेमागे माझी कोणती भावना आहे, कोणती भीती आहे, कोणती चिंता किंवा असुरक्षितता आहे जी मला असं वागायला भाग पाडत आहे. हीच साधकाची दृष्टी आहे. बाहेर पाहण्याऐवजी आत पाहणे. चला आपल्या आयुष्यातले काही आधुनिक साप पाहूया. पहिलं, कामावरचा संघर्ष. समजा ऑफिसमध्ये तुमच्या सहकार्याने तुमच्या कामावर काहीतरी टीका केली. आपला साप लगेच तो सहकारी बनतो. आपण त्याच्यावर चिडतो, वाद घालतो. पण खरी समस्या तो सहकारी नसून आपल्या आतली अपुरेपणाची भीती असू शकते. दुसरं, डिजिटल ओव्हरलोड. आपण तासनतास मोबाईल स्क्रोल करतो. इथे आपला साप आहे कंटाळा किंवा एकटेपणा. पण खरं कारण शांत बसण्याची भीती किंवा स्वतःच्या विचारांना सामोरं जाण्याची अस्वस्थता असू शकते. तिसरं, नात्यांमधील वाद. आपण आपल्या जवळच्या माणसांशी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतो. इथे साप म्हणजे त्यांचे शब्द किंवा वागणूक, पण खरं कारण नाकारले जाण्याची भीती असू शकते. या सगळ्या उदाहरणांमध्ये आपण बाहेरच्या सापाला मारतोय, पण आतली भीती मात्र वाढतच राहते. हे सगळं समजणं एक गोष्ट आहे, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं? त्यासाठीच आहे आपली सरावाची प्रयोगशाळा. केवळ सिद्धांत जाणून घेऊन उपयोग नाही. आपण आपल्या मनाला या प्रतिक्रियेच्या सवयीतून बाहेर काढून कारणाचा शोध घेण्यासाठी तयार कसं करायचं? चला एक कल्पना करूया. आपलं मन म्हणजे एक घर आहे. या घरात काही खोल्या खूप स्वच्छ, शांत आहेत आणि काही खोल्यांमध्ये भीती, राग, द्वेष असा कचरा साठलेला आहे. आपण काय करतो? आपण फक्त त्या स्वच्छ खोलीत बसायचा प्रयत्न करतो आणि घाणेरड्या खोल्यांचे दरवाजे बंद करून टाकतो. पण सजगतेचा सराव आपल्याला धैर्य देतो. तो आपल्याला प्रत्येक खोलीत जायला शिकवतो. दरवाजा उघडून आत काय आहे ते न घाबरता पाहायला शिकवतो. त्या कचऱ्याला म्हणजेच आपल्या भीतीला समजून घ्यायला शिकवतो. कारण समजून घेतल्यानेच ती खोली खऱ्या अर्थाने स्वच्छ होऊ शकते. आणि म्हणूनच आजचा हा संवाद संपवताना मी एक प्रश्न मागे सोडून जातोय. हा प्रश्न आपण स्वतःला आज या आठवड्यात विचारू शकतो. आज मी कोणत्या सापाला मारत आहे आणि माझ्या या कृतीमागे दडलेली खरी भीती कोणती आहे? या प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर शोधणं हाच खरा सराव आहे आणि हाच खरा आनंद शोधण्याचा मार्ग आहे. बाहेरच्या जगाशी लढून नाही, तर स्वतःच्या मनाला समजून घेऊन.